I will start from your journey. Last time we speak about your journey. So I just wanted to know that since uh, आपने जो शुरुआत किया, खास करून आपण जी सुरुवात केली की एक 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 किंग फॅमिलीतून आलात, त्याच्यानंतर टेक मध्ये आलात आणि तुम्ही एक युनिक अप्रोच ठेवला कायम. तुम्हाला म्हणजे टेक्नॉलॉजी मध्ये खूप काही करायचं इंटरेस्टेड होतं आणि ऍज अ एंटरप्रिनर व्हायचं होतं. तर ही सगळी जर्नी आमच्या प्रेक्षकांसाठी तुम्ही सांगू शकाल का? आता माझं वय आहे 50. तर आता मागच्या 50 वर्षामध्ये तरी 20-25 वर्ष तरी मी आता आय कॅन कन्सिडर माय सेल्फ बिंग एन अडल्ट. पण आता 20 वर्षामध्ये भरपूर गोष्टी केलेल्या आहेत. द जर्नी बिंग मी टू टेल यू फ्रॉम द बिगिनिंग. I started my career in America. I did my undergraduate in India, म्हणजे my engineering college in India. And then I went to do my master's in MBA in California. And after I finished my MBA from Santa Clara University, I started working with an incubator that was funded by NASA, the space agency. And that incubator was basically focused on taking intellectual property, म्हणजे technology development that was done for the space agency, for the mission to space, and utilizing that IP, if possible, for building products or services on Earth by companies that we would incubate. We would take that technology, maybe some researchers from NASA, and form a company around them and help that company get funding and grow. So that is what we were doing. I was helping them build the business plan, develop the business strategy. And so, right from the time I started my career, which is at the age of 22, 23, I've been involved essentially as a venture capitalist and a um, business strategist. म्हणजे छोट्या उद्योजकांना अगदी सुरुवातीपासून, म्हणजे जेव्हापासून एक कल्पना मनामध्ये निर्माण होते की आपला असं नवा काहीतरी उपक्रम आपण करू शकतो, तर राईट फ्रॉम दॅट स्टेज त्यांना कसं मदत करायची, त्यांच्या इच्छा, म्हणजे ज्यांची जी जी आपली प्रोजेक्ट आहे किंवा स्टार्टअपची जी प्लॅन आहे, त्या प्लॅन या ग्राउंडवर, म्हणजे स्वप्न साकार करण्यासाठी आपल्याला काय काय करायला लागतं फ्रॉम अ बिझनेस पॉइंट ऑफ व्ह्यू. त्याच्यावर माझं आधीपासून काम चालायचं की आता कंपनीचा प्रॉडक्ट डेव्हलप होतोय, आता तो प्रॉडक्ट लॉन्च कसा करायचा मार्केटमध्ये, कंपनीची टेक्नॉलॉजी तयार झालेली आहे, आता त्याच्यासाठी आपल्याला आणखीन काय काय किती पैसे लागतील इन्व्हेस्ट करायला टू बिल्ड अप द बिझनेस. ह्या सगळ्या गोष्टी मी 1998 पासून मी करतोय. 1998 टू 2005-6 मी अमेरिकेमध्येच होतो. तिथेच आम्ही अनेक अशा छोट्या छोट्या वेगवेगळ्या कंपनीज मध्ये इन्व्हेस्ट केलं. पण त्याच दरम्यान 2000 साली आम्ही हिंदुस्थानात, म्हणजे पुण्यामध्ये इंडियाको नावक एक इन्क्युबेटर चालू केला, मी आणि माझे बंधू आम्ही मिळून. आणि त्याच्यामध्ये पण आम्ही एक छोट्या छोट्या अशा अनेक छोट्या कंपनीज त्यांना त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट केलं आणि त्यांना चालना दिली. आणि त्यापैकी काही मोठ्या झाल्या. ब्रेन विजासाठी आमची एक कंपनी होती, आणखी एक जिओडेसिक म्हणून एक होती. ज्या मोठ्या झाल्या त्यांनी काही काही टेक ओव्हर झाल्या, काही लिस्टिंगला गेल्या. आणि असं करत करत अनेक वेगवेगळ्या इन्व्हेस्टमेंट्स मधनं आम्हाला फायदाही झाला आणि उद्योजक पण मोठे झाले. तर ह्याच्यानंतर मग मला असं मनात आलं की आता टेक्नॉलॉजी तर आपण भरपूर केलेलं आहे, सॉफ्टवेअर, आय टी, हे सगळे बिझनेसेस आपण भरपूर केलेले आहेत. आता जरा आपल्या हिंदुस्थानामध्ये जे ट्रेडिशनल बिझनेसेस आहेत, म्हणजे ऑटोमोटिव्ह इंडस्ट्री सारखी, त्या बिझनेसमध्ये आपण काहीतरी प्रयत्न करू काय. म्हणून 2005 साली मी 2005-06 त्या दरम्यान ऑटोलाईन स्टॅम्पिंग म्हणून एक कंपनी आहे, त्या कंपनीमध्ये मी इन्व्हेस्ट केलं आणि नंतर मग त्याच्यात आम्ही मेजॉरिटी स्टेक घेतला. आणि पुढच्या 4-5 वर्षामध्ये त्या कंपनीला बऱ्यापैकी आम्ही, म्हणजे 40, जेव्हा आम्ही इन्व्हेस्ट केलं तेव्हा 40 करोड पर्यंत त्याचं टर्नओव्हर होता.
आम्ही साधारणपणे 40 करोडच्या टर्नओव्हर पासून मी त्याला 1200 करोड पर्यंत नेलं. आणि 2010-11 पर्यंत मी तो 1200 करोडला पोहोचलो. आणि त्यानंतर मी ती कंपनी मधली माझी शेअर हळूहळू विकली आणि नवी कंपनी चालू. अनफॉर्च्युनेटली त्यांना त्यानंतर माझे बंधू वारले आणि जी नवी कंपनी चालू केली होती त्याच्यात अनफॉर्च्युनेटली मला जास्त लक्ष देता आलं नाही. आणि ती कंपनी आम्ही नंतर बंद केली. उमा प्रिसिजन म्हणून एक कंपनी होती. त्यानंतर 2017-18 साली आम्ही मी सांगलीमध्ये खूप वेळ घालवायचो त्या काळी, 2012 नंतर. तर त्यावेळेला माझी अशी इच्छा होती आणि तिथे आम्ही अनेक सांगलीमधले ग्रहस्थ लोक त्यांनी म्हणजे मी भेटलो. आणि त्यांची अशी इच्छा असायची, ते सारखं सांगायचे की तुमचा हा एक्सपिरियन्स आहे छोट्या कंपनीज घेऊन त्यांना मोठं करायचा आणि लोकांना बहुत आर्थिक आणि टेक्निकल सहाय्य करून त्यांना मोठं करायचं, कंपनीज वाढवायच्या. तर हे आपण सांगलीमधल्या छोट्या काही कंपनीजला धरून आपण सांगलीमध्ये का मोठ्या कंपनीज तयार करत नाही? महाराष्ट्रामध्ये अनेक उद्योजक आहेत, पण सगळं सगळं सारखं मुंबई पुण्यामध्ये का? तर त्याच हेतूने त्यावेळेला मी सांगलीमध्ये आम्ही 3 कंपनीजमध्ये छोटी इन्व्हेस्टमेंट केली. आणि त्याच 3 कंपनीजना आम्ही आज त्यापैकी 2 कंपनीज जीटीटी डेटामध्ये आम्ही मर्ज केले आहेत. आणि आता त्यांना आणखी मोठं करतोय. म्हणून अ, मला हे खूप आनंद वाटतो की उद्योजक सांगलीमधले पण ज्यांनी आपल्या श्रमानी आणि गामानी एक नवा उद्योग चालू केलाय, आज त्यांना घेऊन सांगलीमध्ये अस्तित्व असणारी एक नवी मोठी आय टी कंपनी अशी जीटीटी डेटा सोल्युशन्स म्हणून ही निर्माण झालेली आहे. आणि आज ह्या वर्षी आमचे एक साधारणपणे 200 करोड रुपयाचा टर्नओव्हर होईल. आणि मला एक खास करून प्रेक्षकांना सांगायचं राहिलं आणि मी ते सांगू इच्छितो खास करून. याचं कारण असं की तुम्ही एका राजघराण्यातून आलात आणि दुसरी गोष्ट हा तुमचा मोठेपणा झाला की तुम्ही फक्त गोपाळ पटवर्धन लावता, पण ते ऍक्च्युली गोपाळ राजे पटवर्धन आहे. आणि खास करून अशी बॅकग्राऊंड असताना म्हणजे लोक एक किंगडम मध्ये असताना विचार करतात की मी मी तर ऑलरेडी एस्टॅब्लिश आहे, पण असं असताना सुद्धा तुम्ही उद्योजक व्हायचं ठरवलं, ही खूप इन्स्पिरेशनल गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट, त्यात सुद्धा तुम्ही काळाच्या वेगात पुढे जाण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा आय टी सोल्युशन्स असं काहीतरी निवडलं. तर आत्ताचे जे उद्योजक आहे त्यांच्यासाठी तुम्ही इन्स्पिरेशन आहात, तर तुम्ही याकडे सगळ्याकडे कसं बघताय आता? तर पहिल्यांदा एक गोष्ट म्हणजे कुठल्या घराण्यातनं आपण आहोत हे ह्याच्याबद्दल प्रत्येकाला अभिमान वाटायला पाहिजे. पण महत्वाची गोष्ट आहे म्हणजे मी जे शिक्षण घेतो, म्हणजे ज्या घराण्यात मी आलोय, की माझे पंजोबा, खापर पंजोबा जे राज्यकर्ते होते त्यावेळेला पण त्यांचा ध्यास काय असायचा की आपल्या राज्यामध्ये आपण उद्योग धंदा त्यांना प्रोत्साहन कसं द्यायचं, म्हणजे सुबत्ता आपल्या गावात आपल्या राज्यामध्ये लोकांना काय म्हणतात व्यापार वाढवून, उद्योग वाढवून, धंदा वाढवून आपलं क्षेत्र आपलं राज्य मोठं आणि चांगलं कसं होईल. तर यासाठी त्या काळी पण म्हणजे माझे पंजोबा असतील, माझे खापर पंजोबा असतील आणि त्यांच्या मागे आणि 10, 12, 15 पिढ्या असतील, प्रत्येकाने आपल्या आपल्या काय म्हणतात त्याला अनुषंगाने काळाच्या इन लाईन विथ द टाइम्स, टेक्नॉलॉजी ऑफ द टाइम, त्या हेतूने अ, अनेक त्या काळचे उद्योजक त्यांना पण प्रोत्साहन केलंय. फॉर एक्झाम्पल आता आम्ही मिरजेमध्ये मिल्स आणल्या, टेक्सटाईल मिल्स आणल्या त्या काळी 1920-30 साली. मग त्यानंतर काही अशा उद्योजकांना, आणि त्यावेळेला मदत म्हणजे कशी करायचे की त्यांना जमिनी द्यायच्या, पैसे द्यायचे, अ, चालू करायला बँक काढली, मिरज स्टेट बँक म्हणून माझ्या पंजोबांनी पुढाकार घेऊन चालू केली. अ, ज्या मुळे अनेक छोटे छोटे उद्योजकांना सांगली मिरजेच्या एरियामध्ये सांगलीच्या राजेसाहेबांनी सांगली बँक चालू केली. तिथे साखर कारखाना उगार शुगर म्हणून चालू केला. म्हणून त्यावेळेचे राज्यकर्ते म्हणजे माझे पूर्वज पण कुठल्या तरी अ, 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 प्रयत्न हाच असायचा की आपल्या गावामध्ये आपल्या राज्यामध्ये
उद्योगधंदा हा मोठा कसा वाढेल कसा, लोकांच्या हातात पैसे कसे नवीन पैसे निर्माण कसे होतील आणि ज्यामुळे आणखी नोकऱ्या निर्माण कशा होतील, ही ही जी मनामध्ये एक इच्छा आहे, ही त्यावेळेपासून आहे. म्हणजे मी त्याच्याकडनं शिकलो की कसं त्या काळी कसं पण ते विचार करायचे की ह्या उद्योगाला आपण चालना दिली, ह्या उद्योजकांना मदत केली, त्यांना पैसे साधन उपलब्ध करून दिलं, तर हे कसे मोठे होतील. म्हणजे ह्याचे उदाहरणं आमच्या पटवर्धन घराण्याचा किंवा आपल्या डेक्कन स्टेट्समध्ये औंधचे राजेसाहेब होते, माझ्या पंजोबांचे खापर पंजोबाचे खास मित्र. त्यांनी किर्लोस्करांना मदत केली. मग आपल्या सांगलीमधनच गरवारे मोठे झाले, कल्याणी आपल्या इथनं आलेले, कराडमधनं. पण म्हणून आपल्या ह्या मातीमध्ये ही सुगंध आहे की उद्योजक पुढे वरती येऊ शकतात. त्यांना थोडी मदत करायला पाहिजे, पण तेवढंच काय, थोडं आपण त्यांना प्रोत्साहन दिलं आणि सपोर्ट केला, तर फार फार पुढे जातील आपली लोक. पण म्हणून ती तेवढीच माझी आज इच्छा होती. आणि इव्हन मी पण जेव्हा जसं मी काय म्हणतो की टियर 2 टियर 3 सिटीमध्ये जबरदस्त एक्सपोनेन्शियल ग्रोथची अपॉर्च्युनिटी आहे. फक्त त्याच्याकडे आपण त्या पर्स्पेक्टिव्हने बघण्याची गरज आहे. होतं काय की सांगली, सातारा, मिरज एवढे जबरदस्त टॅलेंट आहे, आणि मुळात या भागाकडे कोणी आयटी च्या अनुषंगाने कोणी बघितलं नव्हतं. ते बहुतेक कदाचित तुम्हीच आहात की तुम्ही आता तिथे एस्टॅब्लिशमेंट तुमची आयटी सर्व्हिसेसची सुरू केली आहे, तिथे रोजगार निर्मिती करत आहात. आतापर्यंत साधारण काय असायचं अप्रोच की चला पुण्याकडे जाऊ, मुंबईकडे जाऊ आयटी. तर या ग्रोथ सेक्टरमध्ये तुम्ही प्रयत्न करताय, तर तुमचा आता विकसित भारतच्या दृष्टीने तुमचा असा काही लॉंग टर्म फोकस प्लॅन आहे का की टियर 2 सिटीमध्ये काहीतरी मोठं करायचं आयटीच्या दृष्टीने? हो, ऍब्सल्युटली. म्हणजे परत मागे जातो, 2000 साली जेव्हा आम्ही इंडियाको म्हणून एक पुण्यामध्ये चालू केलं, त्यावेळेला व्हेंचर इन्क्युबेटर, ज्याला आपण आज म्हणतो, सगळ्यात आज लोकांना माहिती आहे. 25 वर्षामागे लोकांना इन्क्युबेटर ही काय चीज आहे हे माहित पण नव्हतं. तसंच सांगलीमध्ये म्हणून पण मी प्रयत्न केला होता 4-5 वर्षापूर्वी. आम्ही तिथे एक मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट आहे, VP इन्स्टिट्यूट म्हणून, त्यांच्याबरोबर एक इन्क्युबेटर तिथे चालू करायचा असा प्रयत्न झाला होता. पण काय आहे, अजूनही जे म्हणतात त्याला, तिथल्या उद्योजकांना अजून ते थोडस सांगलीमध्ये किंवा छोट्या ह्या टियर 2 टियर 3 सिटीज मध्ये प्रॉब्लेम काय झालेला आहे की तिथल्या लोकांना अजून रोल मॉडेल्स लोकली दिसत नाहीत. म्हणजे कसं, पुण्यामध्ये आपण जर का वावरलो तर लोकांना माहित असतात की माझा हा मित्राचा मित्राचा मित्र हा आहे, तो स्वतःची स्टार्टअप करतोय आणि तो चांगलं चाललंय त्याचं, राईट. पण सांगलीमध्ये किंवा सातारामध्ये किंवा मिरजेमध्ये लोकांचे असे लोकांना दिसणारे अशी लोक नाही, लोकल रोल मॉडेल ज्याला आपण म्हणतो, ते नाही आहे. म्हणून पहिल्यांदा आपल्याला हे लोकल रोल मॉडेल्स डेव्हलप करायला पाहिजे लोकली. मी अनफॉर्च्युनेटली काही गोष्टी अशा आहेत की आपल्याला जर का एक विकसित भारतचं आपण म्हणाला, कारण विकसित भारतचं जे स्वप्न प्रधानमंत्री मोदी आणि आत्ताचे जे अ, राज्यकर्ते आहेत त्यांच्या मनात आहे, आणि त्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. विकसित भारत जर का व्हायचा असेल तर विदाउट टियर 2 टियर 3 सिटीज, टियर 2 टियर 3 सिटीज मध्ये जर का तुमचं आंतरप्रनरशिप, म्हणजे उद्योजक हे मोठे झाले नाहीत, तर हिंदुस्थान कधीच विकसित होऊ शकणार नाही. ओके. फक्त पुणे, मुंबई, बँगलोर, दिल्ली किंवा असे मोठे 10-8-10 शहरं हेच फक्त जर विकसित झाले आणि बाकी सगळी गावं ही छोटी छोटी आणि अशीच राहिली, तर भारत हे विकसित कधीच होणार नाही. टियर 2 टियर 3 सिटीज मधनच हे निर्माण व्हायला पाहिजे. आणि त्यामध्ये पण आता सांगली सारख्या ठिकाणी, आता मी सांगलीचा आहे, त्याचा आहे म्हणून मला प्रेम त्याबद्दल वाटतं, म्हणून क्षमा असावी. पण आता सांगली सारख्या ठिकाणी उद्योजकांसाठी जे लागणारं जे अवजार आहेत, म्हणजे रिक्वायरमेंट्स आहेत, काय लागतं त्यांना, नवा उद्योग आज जर का निर्माण करायचा असेल तर सर्वात मोठी गोष्ट लागते म्हणजे लोक, सुशिक्षित लोक, वेल एज्युकेटेड ट्रेन्ड पीपल. आज सांगलीसारख्या गावामध्ये टियर 2 सिटी जरी असली किंवा टियर 3 सिटी जरी असली, तरीही वारसा सांगलीकडे जवळजवळ 100 वर्षाचा शिक्षणाचा वारसा आहे. म्हणजे जवळजवळ 100 वर्षापूर्वी विलिंग्डन कॉलेज तिथे चालू झालेलं आहे. जवळजवळ 70-80 वर्ष
वर्षापूर्वी आमच्या कॉलेज म्हणून हे ही शाळा, हायस्कूल, म्हणजे एज्युकेशन जे आपण बेसिक नॉलेज जे म्हणतो, हे सांगलीसारख्या ठिकाणी, म्हणजे मला माहिती आहे, माझ्या अ, अ, इतिहासाचा अभ्यास थोडा आहे. माझ्या पंजोबांच्या नाही, खापर पंजोबांच्या राज्यकारभाराच्या वेळेला अशी मला पत्र मिळाली आहेत की त्यावेळेला प्रत्येक गावामध्ये शाळा चालू करायची. प्रत्येक मिरज संस्थान, सांगली संस्थानामध्ये प्रत्येक गावामध्ये शाळा पाहिजे. आणि शाळा होती ती आत्ता 100 वर्षापूर्वी नाही, जवळजवळ 150 वर्षापूर्वी शाळा निर्माण झालेली आहे. प्रत्येक गावामध्ये शाळा होती. आणि नुसती शाळा नाही, मग जरा मोठ्या शहरामध्ये तर मिरजेमध्ये 1880 साली मिरज हायस्कूल झालेलं आहे. म्हणजे जे शिक्षणाचा जो म्हणजे मॉडर्न एज्युकेशन ज्याला आपण आज म्हणतो, ते मॉडर्न एज्युकेशन जे वेस्टर्न स्टाईल एज्युकेशन जे आलं, हे जे सुरुवात झालं त्यावेळेपासून सांगली मिरजेमध्ये मॉडर्न एज्युकेशन आलेलं आहे. मॉडर्न मेडिसिन पण 150 वर्षापूर्वी सांगली मिरजेमध्ये आलेलं आहे. म्हणजे जे हाय 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 क्वालिटी टॅलेंट ज्याला आपण म्हणतो, म्हणजे डॉक्टर्स किंवा एज्युकेटेड पीपल, हे 100-150 वर्षाचा वारसा आहे. म्हणून आज सांगली मिरजेमध्ये जे लोक आहेत त्यांना एक पिढी नाही, दोन पिढी नाही, 2-3 पिढ्या ते सुशिक्षित आहेत. अशी तुम्हाला ग्राउंड मॅटर आहे. अनफॉर्च्युनेटली काय होत आहे की जी नवी पिढी आहे ही सांगलीमध्ये न राहता ती पुण्या, मुंबई, बँगलोर ह्या ठिकाणी जाऊन त्यांना आपलं वास्तव्य करायला लागतंय, कारण तिथे नोकऱ्या मिळत नाही. लोकली नोकऱ्या निर्माण होत नाही. लोकली लोक निर्माण होत आहेत, नोकरदार लोक निर्माण होत आहेत, पण लोकली नोकऱ्या निर्माण होत नाही. म्हणून आज आपल्याला तिथे लोकली उद्योजकांना प्रोत्साहन करून लोकली बिझनेसेस तिथल्या तिथे चालू करायला लावायला पाहिजे. आम्ही प्रयत्नशील आहोतच, पण माझा प्रयत्न असा आहे की तिथे आपण एक असे आपल्या कामाने असे रोल मॉडेल्स निर्माण करू की लोकांना माहिती होईल की अरे, माझ्या मित्राचा मित्र हा, तो त्यांनी कंपनी सांगलीमध्ये चालू केली होती, आज बघा त्याची मोठी कंपनी चालू झाली, असं लोकांना दिसायला पाहिजे. आणि हा माझा आत्ताचा प्रयत्न. आणि तो बेंचमार्क सेट करताना तुमची काही अशी काही टेन्युअर ठरला की तुम्ही किती इन्व्हेस्टमेंट करणार आहात त्या एरियात वगैरे? आम्ही इन्व्हेस्टमेंट जी आहे ही अल्टिमेटली मी मागचे 25 वर्ष इन्व्हेस्टमेंट बिझनेसमध्येच आहे. म्हणून ह्याचं उत्तर असं आम्ही कधीच देऊ शकणार नाही की एवढी इन्व्हेस्टमेंट मी करीन. जर का आवश्यकता, ज्या बिझनेसला आवश्यकता असेल त्या आवश्यकताप्रमाणे आपल्याला ते पैसे आणायला लागतात. आता हे पैसे आमच्या खिशातनं येतात का दुसऱ्यांच्या, आपण दुसऱ्यांकडनं घेतो, हा हा एक मार्केटमधला भाग आहे. आज GTT डेटा सोल्युशन्स ही जी कंपनी आम्ही चालू केलेली आहे आणि म्हणजे निर्माण झालेली आहे, या कंपनीमध्ये पण आम्ही फाईल स्वतःचं भांडवल घातलेलंच आहे. पण तरी ते करूनही आज आम्ही ती कंपनी मार्केटमध्ये, पब्लिक मार्केटमध्ये लिस्टिंग केलेलं आहे. आणि ती मार्केटमध्ये असल्यामुळे आज आम्हाला जर का पैसे गोळा करायचे असतील तर भागीदारी, शेअर होल्डर्स त्या कंपनीचे भरपूर आहेत मार्केटमध्ये. म्हणून आम्ही मार्केटमध्ये पण पैसे घेऊ शकतो जर का आपल्याला बिझनेससाठी आवश्यकता असेल तर. आणि हिंदुस्थानामध्ये फक्त पब्लिक मार्केट नाही तर प्रायव्हेट मार्केट्समध्ये पण, खाजगी पण उद्योजक लोक पैसे गोळा करू शकतात लोकांकडनं इन्व्हेस्टमेंट घेऊन. भरपूर लोक आहेत, पण त्यांना आपला प्लॅन काय आहे, त्यांनी कसं वाढवणार आहे, तो प्लॅन बरोबर आहे की नाही, किंवा त्याच्यासाठी त्यांना काय काय करायला लागेल. बाय द वे, पैसा हा फक्त 10%च काम आहे. पैसे मिळाले म्हणून बिझनेस चालू मोठा होत नाही. पैसे लागतात, हे नेसेसरी आहे, हे आवश्यकता आहे. पण पैशाच्या व्यतिरिक्त पण अ, आपण मेंटॉरशिप म्हणतो, गायडन्स म्हणतो, किंवा एक बिझनेस स्ट्रॅटेजी ज्याला म्हणतो, एक चालनाची, एक विचार करण्याची पद्धत, की आपण हा बिझनेस, हे आपण नवा उद्योग निर्माण करतोय, हे मार्केटमध्ये आपण आपला जो प्रॉडक्ट आणतोय किंवा आपण जे सर्व्हिस आणतोय, ही ऍक्च्युली आपल्याला ऍक्च्युली लोकांनाही पाहिजे का, किंवा आपण ह्याची मार्केटिंग कसं करायचं, लोकांना हे कसं आपण लोकांपर्यंत पोहोचवायचं. 90% श्रम ह्याच्यासाठी जातात. 10%च पैसा आहे, 10% पण नाही.
आणि आता तर आपण बघतोय की तुम्ही एक वेगळ्या प्रकारच्या सुविधा देता, म्हणजे टाटा इंजिनिअरिंग असेल, अनालिटिकल, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि तत्सम ज्या ERPM ज्या CRM ट्रेनिंग अशा सगळ्या एकूण तुम्ही ज्या IT सर्व्हिसेस देता, त्या बघता आताचं जे ग्लोबल मार्केट आहे, खास करून US मध्ये आता थोडी मंदी येते आणि आता 2-3 रिपोर्ट नुसार आता खूप जास्त ले ऑफ पण होत आहे. तर अशा याच्यात तुमच्या कंपनीच्या बिझनेसवर आणि सर्व्हिसेसवर काही इम्पॅक्ट होऊ शकतो का, असं वाटतं तुम्हाला? एक अमेरिकेच्या बरोबर भारताचं जे म्हणजे ट्रेड रिलेशनशिप आहे, त्यामध्ये थोडासा काय म्हणतात त्याला, बाधा आल्यामुळे थोडा इम्पॅक्ट होऊ शकतो. कारण अजूनही जरी त्यांनी सर्व्हिसेसवर टॅक्स घातला नसेल, तरी पुढे डायरेक्शन अशी दिसतीये की अमेरिका आपल्या स्वतःच्या देशासाठी जे फायदेशीर असेल ते करणार आहे. आणि भारताच्या राज्यकर्त्यांनी पण ही निर्णय घेतलाय की भारताच्या लोकांच्या आवश्यकतेप्रमाणे आम्ही आमची योजना किंवा आमचे धोरण तसं ठेवणार टॅक्सेशनसाठी. बरोबर आहे. म्हणून त्यामुळे अ, कदाचित थोडासा जो अमेरिकेमध्ये सगळ्या सॉफ्टवेअर कंपनीचा कल जास्त असायचा अमेरिकेच्या बाजारपेठेवर, तर तो कदाचित थोडासा आपल्याला कमी करायला लागेल आणि बाकीच्या जगाकडे पण बघायला लागणार आहे. ही एक वास्तविकता आहे. आणि म्हणून आम्ही पण अमेरिकामध्ये तर आमचा बिझनेस आहेच ऑलरेडी, पण त्या व्यतिरिक्त पण युरोपमध्ये, इंग्लंडमध्ये आणि फार ईस्टमध्ये आणि मिडल ईस्टमध्ये, ह्या तिन्ही ठिकाणी आम्ही प्रयत्नशील आहोत. आणि माझा असा सल्ला होईल की प्रत्येक कंपनीनी पण हा विचार करायला पाहिजे की जग म्हणजे फक्त अमेरिका नाहीये. ओके. आज हिंदुस्थानाच्या कंपनीजमध्ये अ, खूप लोक आय टी सर्व्हिसेस मध्ये तर फार अमेरिका सेंट्रिक असा आपला एक विचार झालेला आहे. तर थोडं आपल्याला पण थोडस बाकी पण जग आहे ह्याच्याबद्दल आपण विचार करायला लागणार. आता अमेरिकेबरोबर काम करण्यासाठी किंवा युके बरोबर काम करण्यासाठी आपल्याला इंग्लिश आपण सगळे बोलतो म्हणून ते सोपं पडतं. पण युरोपच्या कस्टमर्स बरोबर आपल्याला काम करायचं असेल तर आपल्याला जर्मन माहिती पाहिजे, फ्रेंच माहिती पाहिजे, इटालियन लँग्वेज शिकायला पाहिजे. त्या सगळ्या गोष्टी पण करायला लागतील. आणि ठीक आहे, त्या पण आपण करू शकतो आणि करू. आणि वी कॅन ट्राय. तुमचे मुद्दे 200% बरोबर, त्यात वादच नाही ते, आणि आवश्यकता याची. पण होतंय काय ना की आत्ताच्या घडीला तर ते डॉमिनेटेड मार्केट आहे IT साठी, US. आणि आता होतंय काय, सिलिकॉन व्हॅली मधले जे प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह होतील तेव्हा होतील. पण काय झालंय की आता सिनेटर्स जे आहेत रिपब्लिक पार्टीचे, त्यांनी आता सांगितलं की आम्ही जबरदस्त टॅक्सेस वाढवणार आहे आणि काही रेग्युलेशन आणणार आहे, म्हणजे आउटसोर्सिंग वर वगैरे. तर मग अशा गोष्टीवर मग आता त्यामुळे जो इम्पॅक्ट पडणार आहे, मग त्याची भरपाई कॉम्पेन्सेट म्हणून आपण काय इंडियन फ्रेमवर्क करणार आहोत का? खास करून तुम्ही पण काही विचार केलेला अल्टरनेट सोल्युशन्स? मग ऑल्टरनेट सोल्युशन एवढंच, पहिल्यांदा पहिल्यांदा बाजारपेठ हे फक्त अमेरिकेत नाहीये. ओके. आज देर इज ऑपॉर्च्युनिटीज, युरोपमध्ये ऑपॉर्च्युनिटीज आहेत, मिडल ईस्टमध्ये ऑपॉर्च्युनिटीज आहेत. आणि लेट्स अंडरस्टँड, अमेरिका ॲज अ शेअर ऑफ वर्ल्ड जीडीपी किती आहे? जगाचा जो बाजारपेठ आहे, ती जर का आपण 100 युनिट्सची धरली, तर अमेरिका त्याच्यामध्ये 12 का 15%. ओके. तर आपण ठीक आहे, हे 12-15% बाजारपेठ आपल्याला सॉर्स करायला थोडा कष्ट होणार आहे. कष्ट का होणार आहे? बॅरियर्स टू एंट्री, ट्रेडसाठी त्यांनी टॅरिफ लावले, किंवा लोकांना H1B विजाज मिळणार नाहीत आता सोपे सोपे, इझिली मिळणार नाही, किंवा B1. म्हणून ह्या सगळ्या गोष्टींमुळे व्यापार हा, अमेरिकेबरोबर व्यापार हा कमी होण्याची शक्यता आहे. हे सगळ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे. हे पुढचे 3-4 वर्ष तरी पण ही पण कमी होईल म्हणजे असा काय भयंकर कमी होणार नाही. हा, त्याला इम्पॅक्ट थोडासा होईल. जी ग्रोथ मोमेंटम जी होती ती थोडीशी आता कमी होईल. पण ही एक, मी विचार करतो ही एक चांगली गोष्ट आहे. कारण भारताच्या ज्या देशात, आपल्या देशाच्या कंपनीज आहेत, त्यांना फक्त अमेरिका अमेरिकाची गुलामगिरी कशाला करायची? आपण सगळं देश, जगभर आपण विकू शकतो ना, आपण काय बनवतोय ते. फक्त अमेरिकेकडे जायची काय कारण आहे? अमेरिकेची जर का लोकसंख्या बघितली, किंवा त्यांची काय म्हणतात त्याला, बाईंग पॉवर म्हणजे विकत घेण्याची क्षमता, ही जगापैकी 12%, 15% आहे. त्यांची जर पॉप्युलेशन जगामध्ये जर का बघितलं, तर 5% लोकच राहतात अमेरिकेमध्ये. 95% लोक बाहेर आहेत ना अमेरिकेच्या. तर आपण असा का विचार करतोय की अमेरिकेने पाठ फिरवली, की अमेरिकेने आपल्याला जर का थोडस
त्रास दिला किंवा अवघड आपल्यासाठी केलं तर आपण पडून खाली पडून मरणार आहे असं नाही. आपण उभारून करू शकतो. आपल्या कंपनीजनी इवन ही एक सिच्युएशन जी आहे त्याला एक ऑपॉर्च्युनिटी म्हणून विचार करायला पाहिजे आणि अमेरिकेच्या बाहेर बाजारपेठा आहेत ह्याच्यामध्ये लक्ष द्यायला पाहिजे. इवन आता जसं एक्सपोर्ट काउन्सिलने काही मेजर्स घेणार आहे गव्हर्नमेंट ते जे कर्व झाले ते त्याच्यावर कॉम्पेन्सेट करण्यासाठी, तसं पर्टिक्युलरली आय टी सेक्टरला काही कॉम्पेन्सेशन किंवा मग काही त्याच्या तुम्ही आयटी मिनिस्ट्रीकडे काही मागणी करणार आहात का, म्हणजे ऍज अ फ्रॅटर्निटी म्हणून? मी माझं जर का वैयक्तिक मत विचारलं तर मला कधीच गव्हर्नमेंटकडे जाऊन आपल्याला हे पाहिजे ते पाहिजे हे म्हणण्यामध्ये मला आनंद वाटत नाही किंवा अकॉर्डिंग टू मी त्याच्यातनं काही फारसं निष्पन्न होत नाही. त्याचं कारण सांगतो. प्रत्येकाला आपल्या उद्योगासाठी अनेक गोष्टी गव्हर्नमेंटकडनं पाहिजे असतात. गव्हर्नमेंट हे अल्टिमेटली त्यांना बॅलन्स सगळं करायला लागतं. लोकांना त्यांचे प्रत्येकाचे गव्हर्नमेंटचे पण काही रिस्ट्रिक्शन्स असतात. म्हणून आज बिझनेस वाढवायसाठी आमचे हातपाय काय मोडलेले आहेत का? भारताचे 140 करोड लोकांचे हातपाय मोडलेत काय की ते स्वतःहून काही करू शकत नाहीत? गव्हर्नमेंट हे मदत करेल न करेल हे आपण त्याचा फायदा आपण घेऊच. पण आपण काय विचार करायला पाहिजे ह्याच्यावर मी जास्त देतो. गव्हर्नमेंट मदत करेल, ठीक आहे. गव्हर्नमेंट आपल्याला त्यांच्या अनुषंगाने पहिल्यांदा गव्हर्नमेंट काय विचार करणार, सर्वात मोठी कोण अफेक्टेड आहेत तर आपले रेडीमेड गार्मेंट्स बनवणारे किंवा जे आता कार्पेट्स बनवणारे जी बाजारपेठ अमेरिकेतनं कम्प्लीट बंद झाली, जिथे आपला खूप सामान तिथे जायचं, पण आता त्यांनी 50% टॅरिफ वाढवल्यामुळे तिथे काहीच जाणार नाही. तर गव्हर्नमेंट फोकस त्यांच्यावर करणार पहिल्यांदा की अगदी त्यांचे कामगार जे असतात त्यांना त्यांच्या नोकऱ्या नको त्रासात यायला, त्यांना फॅक्टरीज बंद नको पडायला, म्हणून तिथे लक्ष जास्त देईल. आय टी आणि आय टी रिलेटेड सर्व्हिसेस मध्ये पण थोडीशी इश्यूज होऊ शकतात. पण ती इश्यूज अकॉर्डिंग टू मी गव्हर्नमेंटच्या लिस्टमध्ये प्रॉब्ली त्यांची जर का 20 गोष्टी असतील तर आपल्याला 20व्या नंबरवर आय टी सर्व्हिसेसची कंपनी येणार. म्हणून आता मी गव्हर्नमेंटकडनं फार जास्त अपेक्षा ठेवत नाही. मी ही अपेक्षा करतो की गव्हर्नमेंटने कदाचित छोट्या शहरांमध्ये म्हणजे एक्स्पेशली त्यांनी टियर 2 सिटीजचे काही सिटीज असे सिलेक्ट करून त्यांना आय टी अँड आय टी रिलेटेड सर्व्हिसेससाठी प्रोत्साहन देण्यासाठी तिथे काही नवे रूल्स फ्रेम करायला हवेत. म्हणजे कसे, तर जसे त्यांचे STPI पार्क्स आधी त्यांनी केलं होतं की सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क्सला त्यांनी FSI देऊन जर काय तुम्ही बांधू शकता किंवा छोट्या गोष्टी म्हणजे तुम्ही इंटरनेटची स्पीड आपली आय टी इन्फ्रास्ट्रक्चरसाठी ती चांगली करावी किंवा आपल्याला जर का उद्या काय म्हणतात त्याला, प्रोसेसर्स म्हणजे नॉलेज प्रोसेसर्स एनव्हिडिया सारखे जी AI साठी सर्व्हर फार्म्स आपल्याला लागतात, त्याच्यासाठी काही इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करण्यासाठी गव्हर्नमेंट मदत करते, ते चालूच आहे. तर ह्या गोष्टी गव्हर्नमेंट करू दे. आणखीन आपल्याला काय अपेक्षा ठेवायची आहे गव्हर्नमेंटकडनं? आपले टॅक्स रूल चांगले आहेत. आपले काम करण्यासाठी कोणालाही काही रिस्ट्रिक्शन नाही आहे. कुठलाही बिझनेस आपण केव्हाही चालू करू शकतो आणि कसंही चालू करू शकतो. आय टी सेक्टरमध्ये तर लायसन्स परमिट राहाच ही कमी आहे. म्हणजे आपल्याला जास्त काही गव्हर्नमेंटकडनं परवानग्या घ्यायला लागत नाहीत. पोल्युशन कंट्रोल या सगळ्या गोष्टी काही करायला लागत नाहीत. तर गव्हर्नमेंटकडनं आपण आणखीन काय मागणार, राईट? हा, एक गव्हर्नमेंट करू शकतं म्हणजे अमेरिका व्यतिरिक्त बाकीच्या देशांबरोबर आपण गव्हर्नमेंट आपल्या आय टी इंडस्ट्रीला प्रमोट करण्यासाठी ऍक्टिव्हिटीज करू शकतं. म्हणजे कॉमर्स मिनिस्ट्री दुसऱ्या देशांमध्ये जिथे आपली FTA ऑलरेडी झाला आहे त्यांच्याबरोबर आपण जरा एंगेजमेंट वाढवू शकतो. ह्या सगळ्या गोष्टी आय एम शुअर गव्हर्नमेंट ऑलरेडी चालू करेल अँड त्याची आपण अपेक्षा ठेवू शकतो. आणि त्याच अनुषंगाने म्हणजे तुमचा फायनान्शियल परफॉर्मन्स जर कंपनीचा बघितला तर जबरदस्त ग्रोथ, म्हणजे 507% ग्रोथ दिली आहे एका वर्षात. तर मला वाटतं की ह्याच्यावर जाऊन काय म्हणजे अपेक्षित आहे आपल्याला. पण दुसरीकडे कुठे ना कुठे फंडामेंटली तुम्हाला हे नेट लॉस सुद्धा झालेला आहे.
काही म्हणजे एक्स्ट्रा प्रोव्हिजनिंग मुळे का काही म्हणजे त्याला काही पर्टिक्युलर कारण होतो का म्हणजे हे बॅलन्सिंग करताना? नाही काय आहे, आम्ही हा जो काय म्हणतात त्याला फायनान्शियल स्टेटमेंट जी येते ती कंपनीजचे मागचे 3 महिने परफॉर्मन्स कसा झाला त्याच्या. नॉर्मली कसं असतं, फर्स्ट क्वार्टर म्हणजे हा जूनचा रिझल्ट होता, जून 30. फर्स्ट क्वार्टरमध्ये बिझनेस इन्व्हॉइसिंग, सॉफ्टवेअर कंपनीचे इन्व्हॉइसिंग हे नॉर्मली कमी असतं. म्हणून जरी काम झालं असेल तरी इन्व्हॉइस कमी असल्यामुळे ते दिसायला ते दिसतं की जर काही लॉस आहे, पण ऍक्च्युअल तो लॉस नाहीये, तर पुढच्या क्वार्टरमध्ये तो भरून येतो. हा कॅश फ्लोचा विषय असतो. तो भरून येईल, तो बरोबर. काय विषय नाही. आणि मग त्याच्यासाठी मग आता आता तुम्ही म्हणजे जी इकॉनॉमिकल कंडिशन आहे तुमच्या बिझनेससाठी तुम्ही आता काय ग्रोथ बघता किंवा तुमचे फोकस एरिया काय असतील आयटी सर्व्हिसेस आम- मध्ये? आमची फोकस एरिया आय टी सर्व्हिसेस मध्ये फक्त अराउंड द डेटा एरिया, म्हणजे इन्फॉर्मेशन, म्हणजे ज्याच्यामध्ये डेटा, म्हणजे डेटा लेअरवर आम्ही आणखीन काय काय करू शकतो. पहिल्यांदा हा डेटा, कंपनीचा जो एंटरप्राइज लेवल डेटा असतो, हा कसा स्टोअर होणार, तो कसा सर्चेबल फॉर्मॅटमध्ये, हाऊ. सो द फोकस ऑफ द बिझनेस इज एंटायरली ऑन द डेटा लेअर. आणि त्या डेटा लेअरवर आपण ए आयचा वापर करून बिझनेस प्रोसेसेसमध्ये ऑटोमेशन काय आणू शकतो. बिझनेस रिएंजिनिअरिंग जी होत आहे, तर त्याच्यामध्ये आपण एजंटिक ए आय किंवा जेन ए आय ह्याचा वापर करून आपल्याला आपली बिझनेस प्रोसेसेस जास्त एफिशियंट करून घेता येऊ शकतील का, ह्याच्यावर आपलं काम जास्त कंपनीचं चालू असतं. इव्हन तुमचा काही ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी याचा विचार आहे काही पुढे? नाही, ब्लॉकचेन मध्ये आम्ही आता नाही आहे. बट व्हॉट वी आर डुईंग इज वी आर वर्किंग विथ द डेटा लेअर, आणि त्याच्यामध्ये जर का दुसरे लोक ब्लॉकचेनचे व्हेरिफिकेशन करत असतील तर वी पार्टनर विथ देम. वी डोंट डू आवर ओन ब्लॉकचेन डेव्हलपमेंट. आणि इव्हन सध्या सर्वात मेन कन्सर्न आहे की सायबर सिक्युरिटी. तर खास करून काय होतं की फिनटेक किंवा यात संबंधित ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी जबरदस्त वाढत असताना होतं काय की सायबर सोल्युशनची म्हणजे कमतरता आहे आणि लोकांना एवढा अवेअरनेस पण नाही. सो तुम्ही सायबर सिक्युरिटी काही काही प्लॅनिंग करताय का काही? नाही, सायबर सिक्युरिटी तर सगळ्यांनाच म्हणजे इन एनी फील्ड ऑफ आय टी तुम्हाला सिक्युरिटी, बोथ डेटा सिक्युरिटी ॲज वेल एज चॅनल सिक्युरिटी, म्हणजे दोघांचा विचार करायलाच लागतो. अँड दॅट्स अ रिक्वायरमेंट, म्हणजे दॅट्स इन एनी प्रॉडक्ट, एनी सर्व्हिस, वी हॅव टू कन्सिडर बोथ डेटा लेवल सिक्युरिटी ॲज वेल एज सिस्टम लेवल सिक्युरिटी. म्हणून ऑफकोर्स जेव्हा आम्ही काम करतो कुठल्याही कंपनीसाठी किंवा आपले इंटरनल प्रॉडक्ट डेव्हलपमेंट, त्याच्यामध्ये सायबर सिक्युरिटीचा हा विचार करायलाच लागतो. इट्स अ गिव्हन. देर इज नो, म्हणजे विदाउट दॅट यू कॅनॉट वर्क राईट. अल्टिमेटली दॅट इज ऑलवेज अ हाय रिस्क एरिया, म्हणून दॅट इज इन्व्हॉल्ड इन एव्हरी प्रोजेक्ट. आणि आता सिक्युरिटी सिक्युरिटी आपण म्हणताय, या, सिक्युरिटी आहेच, पण इन एडिशन टू दॅट इज ऑल्सो इम्पॉर्टन्स ऑफ प्रिव्हसी अँड गव्हर्नन्स. ओके. डेटा लेअरमध्ये नुसतं सिक्युरिटी एक दृष्टी आहे, म्हणजे कोणी तुमचा डेटा चोरू शकतो किंवा तुमच्या डेटामध्ये काही पोल्युशन करू शकतो, पण दुसरी गोष्ट, कोण हे डेटा वापरताय, आदे अलाउड टू सी इट, म्हणजे हा पण एक महत्वाचा गोष्ट असते, सिक्युरिटी फॉर फॉर प्रिव्हसी. सो प्रिव्हसी इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ इट. आणि मग त्याच्यासाठी तुमच्याकडे काही विशेष सॉफ्टवेअर आहे सध्या? येस, येस. इनफॅक्ट त्याच्याबद्दल आमचं खूप कामं चालू असतात. म्हणजे वी हॅव अ लॉट ऑफ सर्व्हिस लेयर्स विच फोकस ऑन डेटा मॅनेजमेंट, मास्टर डेटा मॅनेजमेंट अँड सायबर सिक्युरिटी. आणि मग आता तुम्ही ओव्हरऑल आयटी सेक्टरची ग्रोथ साधारण किती बघताय सीएजीआर आपण काढला तर साधारण? मला सेक्टर वाईज ग्रोथ सांगण्यासाठी मी अजून इतकं इम्पॅक्ट, इमिजिएट इम्पॅक्ट ऑफ US हा बघितला नाहीये. पण माय गेस इज की या वर्षी कदाचित आय टी सेक्टरचा ग्रोथ थोडा म्युटेड राहणार आहे ह्या वर्षी. पण दॅट इज बिकॉज थोडा रिअडजस्टमेंट लोकांना करायला लागेल, दॅट इन देअर बिझनेस प्रोसेस. कारण नवा ऑर्डर्स, नवी कामं जी मिळत होती ती कदाचित कमी मिळतील अमेरिकेच्या कंपनीज बरोबर, म्हणून हा एक आहे इश्यू. पण आमच्या कंपनीचा ग्रोथ पाथ ऑलरेडी प्लॅन्ड आहे, म्हणून वी विल सी डिसेंट इनफ ग्रोथ इंटरनली. कारण अजून आम्ही जे प्रोजेक्ट्स हाताशी घेतले त्याचे रेव्हेन्यूज अजून पुढे येतील. सो फ्रॉम आर पर्स्पेक्टिव्ह, म्हणजे GTT डेटा पर्स्पेक्टिव्ह,
पुढचं एक वर्ष तरी आम्हाला ग्रोथसाठी प्रॉब्लेम दिसत नाहीये. वी विल कंटिन्यू टू मेंटेन अ रिजनेबली गुड ग्रोथ पाथ. Over the next 3 to 5 years, at least for our company, I can see a reasonably well-defined growth path. म्हणजे आम्हाला आम्हाला काय करायचं आहे आणि आम्ही कुठल्या सेक्टरमध्ये आहे, त्या अनुषंगाने आय थिंक वी विल कंटिन्यू टू सी ॲडिशनल बिझनेस अँड ॲडिशनल ग्रोथ. म्हणून वी डोंट सी डार्क क्लाउड्स इन टर्म्स ऑफ आवर ग्रोथ राईट नाव. पण नक्कीच मी हे ॲक्सेप्ट करीन की आत्ताच्या ग्लोबल मार्केटच्या मध्ये थोडी, बिकॉज ऑफ द अमेरिकन टॅरिफ वॉर, थोडी अनसर्टनिटी आहे. आणि वी मस्ट बी प्रिपेअर्ड अँड वी मस्ट अंडरस्टँड दॅट. दुसरी गोष्ट आणखीन एक, हे टॅरिफचा एक विषय झाला. दुसरा आहे ए आय मुळे, की आपण आय टी सेक्टरमध्ये जे आधी खूप लोक नुसतं कोडिंग करण्याच्या मागे होते, जे सॉफ्टवेअर कोडर्स जे होते, आता कोडिंगचा जो ऍक्टिव्हिटी आहे ती खूप प्रमाणे कमी होणार आहे हळूहळू. म्हणून ओव्हरऑल आय टी सर्व्हिसेस बिझनेसमध्ये कोडिंगची जी रिक्वायरमेंट आहे, ती कोडिंगची रिक्वायरमेंट कमी होईल थोडीशी. पण सिस्टम्स आर्किटेक्चर म्हणजे जे लोक कोडिंग करायचे त्यांना थोडंसं थोडंसं वेगळं काहीतरी विदिन दॅट सेक्टर इट सेल्फ स्टडी करायला लागेल. दे हॅव टू गेट बिकम मोर फेमिलियर विथ डुईंग बेटर आर्किटेक्चर, अंडरस्टँडिंग ए आय टूल्स लिटल बेटर. म्हणून त्यांना थोडंसं रिस्किल स्वतःला करायला लागेल. बरोबर आहे. आणि absolutely. कारण ते स्केलेबिलिटी वाढवायची असेल तर त्यांना स्किल आपल्याला डेव्हलप करावे लागेल आणि त्याला अपडेट करावं लागेल. आणि ठीक आहे, म्हणजे कोडिंग जरी कमी होणार असेल तरी AI तर वाटतच आहे. काही ना काही अल्टरनेटिव्ह सोल्युशन येते. तर त्या दृष्टीने मी साधारण तुम्ही एका मुलाखतीत म्हटलं होतं की 2030 पर्यंत तुम्हाला 500 कोटी पर्यंत तुम्हाला टर्नओव्हरचा ग्रोथचा प्लॅन आहे. सो या सगळ्यासाठी तू AIच्या बाबतीत स्पेशल काही एक्सपान्शन प्लॅन ठेवलाय का? आज जर जे आम्ही करतोय, एव्हरी सिंगल प्रोजेक्ट, जवळजवळ सगळे नवे प्रोजेक्ट जे आम्ही करतोय त्याच्यामध्ये ए आय हा इंटिग्रेटेड आहेच. सो वेदर वी आर डुईंग प्युअर डेटा, सी कुठल्याही प्रोजेक्टमध्ये ए आयचा वापर होतोच आहे ऑटोमॅटिकली. इधर आम्ही आपलं काय म्हणतात त्याला, प्रॉडक्ट डेव्हलप करताना वी आर युझिंग ए आय, or when we implement it, we are using same AI code. So AI is now very integral part of our overall business. आणि मग त्याच्यासाठी तुम्हाला तुमची कोणी कॉम्पिटिशन आहे सध्या इंडियात? नाही, इंडियामध्ये अनेक कंपनीज आहेत हु आर डुईंग गुड वर्क विथ डेटा अँड ए आय. आता लेटेंट व्ह्यू अनालिटिक्स म्हणून एक कंपनी आहे. आणखीन इथे पुण्यामध्ये एक एस जी अनालिटिक्स म्हणून, ते गुड गुड कंपनीज, खूप चांगल्या कंपनीज आहेत विदिन इंडिया, आउटसाइड इंडिया ऑल्सो. वी आर लुकिंग ॲट आवर सेल्स नॉट ॲज अ प्युअर services company or a pure products company. We are looking at ourselves as a solutions company. म्हणजे आमचे स्वतःचे पण प्रोडक्ट्स आहेत, टूल किट्स आहेत, अँड वी गो टू द कस्टमर अँड वेन वी डील विथ द कस्टमर वी क्राफ्ट अँड क्रिएट tailor-made solutions. Manun, you can think about GTT data as being like almost like a tailor, uh, but who has ready-made suit lengths cut so that it can make a suit very, very quickly for a customer. म्हणून म्हणजे हा एक एक्झाम्पल देतो की आम्ही जे विकतोय, हे एक्झाम्पल जर का घेतलं तर इट इज लाईक बाईंग अ रेडीमेड सूट लेंथ. कस्टमरला त्याच्या साईजचा सूट लागतो, त्याची साईजची पॅन्ट लागते, कोट लागतो. तर आम्ही सूट लेंथ आमची कट करून तयार आहे, त्याचा फ्रेमवर्क तयार आहे की कसं कापायचा तो सूट, कसा हे करायचा. मग त्याची भाईची लेंथ किंवा हाताची रुंदी किंवा हे सगळं आम्ही अडजस्ट करून, म्हणजे तो सॉफ्टवेअर ते अडजस्ट करून, तो सोल्युशन करून ते आम्ही आमच्या कस्टमरला इम्प्लिमेंट करतो. दॅट इज व्हॉट वी डू. सो दॅट इज व्हॉट वी से वेन वी से सोल्युशन्स कंपनी. आणि मग आता मग खास करून जेव्हा तुम्ही म्हणजे जसं मला म्हणाल की तुम्हाला ग्रोथ पण करायची आहे पण तुम्ही एक सस्टेनेबिलिटी सोल्युशन देण्यासाठी प्रयत्नशील आहात. तर ते करताना ते म्हणजे जे तुमचा स्किल सेट जो लोकांना म्हणजे तुमच्या एम्प्लॉयर जे एम्प्लॉयर आहे एम्प्लॉई आहेत त्यांच्यापर्यंत ते पोहोचण्यासाठी त्यांना स्किल एनहान्स करण्यासाठी तुमचा काही असा कोचिंग किंवा ट्रेनिंग प्रोग्राम्स तुम्ही डिझाईन हो, केले? नो नो, विदिन जीटीटी आमची एक फुल डिव्हिजन आहे. वी कॉल दॅट ती एच आय डिव्हिजन. कारण जीटीटी मध्ये वी बिलीव्ह की लोक आम्ही फक्त रेडीमेड लोक अशी घेत नाही. आम्ही लोकांना घेऊन त्यांना डेव्हलप करतो, ट्रेन करतो, अँड वी पुट देम इन टू
द टास्क ऑफ गेटिंग टू डिलिव्हर व्हॅल्यू फॉर अस. म्हणून वी हॅव अ फुल टीम. आम्ही सीड इन्फोटेक म्हणून एक कंपनी होती पुण्यामध्ये, ती टेक ओव्हर केली. जी ऑफकोर्स हॅड इट्स ओन ट्रेनिंग ऍक्टिव्हिटीज. आणि सांगलीमधला एक उद्योजक होता शिकूया म्हणून, प्रसन्न जोशी, त्यांची कंपनी पण आपण ह्याच्यात मर्ज केलेली आहे. सो that division is handling the entire training both for inside employees as well as for people from the outside. आज आमचे ग्रुपमध्ये जवळजवळ 700 लोक आहेत एम्प्लॉईज इन जीटीटी डेटा. आणि लोकांसाठी आज एक मी पाहिलं कायम की एक सेन्सेशनल इश्यू तो म्हणजे ले ऑफ म्हणजे लोक असं ना त्याला खूप रिॲक्ट करतात पण कधी कधी कंपनीच्या स्ट्रॅटेजिकली दृष्टीने पण ते महत्वाचं असतं कॉस्ट सेव्हिंगसाठी किंवा काही इन फ्युचर डिसिजन मेकिंगसाठी. जसं टाटाने टीसीएसने काही हे केली ले ऑफ केली, ओरॅकलने केले परवा US मध्ये, इंडियात पण त्यांनी केलेत. तर मग असं सगळं असताना तुमचं पण काही ले ऑफचं प्लॅनिंग आहे की प्रॉफिटेबिलिटी मेंटेन करण्यासाठी? ले ऑफ म्हणजे ही वाईट गोष्ट नाहीये. ओके, एक एक लक्षात घ्यायला पाहिजे. हा, येस, इनफॅक्ट एक्झॅक्टली. काही कंपनीजमध्ये अशी एक पॉलिसी पण असते. अमेरिकेमध्ये मी काम केलेलं आहे तिथे, की दरवर्षी 5% लोक आपण घालवायची आणि नवे 5% लोक घ्यायची. का? एक असा विचार असतो की जे सगळे एक शर्यत आहे. इट्स वर्क. आजचा बिझनेस ही एक शर्यत आहे आणि सगळे धावत आहेत अजून. तर त्यापैकी एक शेवटचे जे 5% जे पळू शकत नाहीत त्यांना आपण बाजूला करून, कारण ते आपल्या कंपनीमध्ये फिट होत नाही, कारण ते आर नॉट एबल टू रन एट द सेम पेस. आपले सगळे 100 लोक असले तर त्यापैकी जे खालचे 5 आहेत अंडर परफॉर्मन्स, त्यांना कमी करून बाहेरचा नवा फ्रेश ब्लड 5 लोक नवी घ्यायची. असं अशा गोष्टी म्हणजे. आणि हे फ्रेश ब्लड कसा घ्यायचा? फ्रेश म्हणजे राईट फ्रॉम द कॉलेज. म्हणजे कॉलेज म्हणजे जे बाहेर उत्पादन होत आहे नवे तरुण मुलं, त्यांना घ्यायचं, त्यांना ट्रेन करायचं आणि त्यांना ह्याच्यामध्ये लावायचं. असं ही एक पॉलिसी अनेक कंपनीजमध्ये अमेरिकेमध्ये असते. आपल्याकडे पण बऱ्यापैकी कंपनीज असं करायला लागलेल्या आहेत. अँड आय थिंक दॅट इज अ गुड थिंग. प्रत्येक कंपनीमध्ये हे रिज्युविनेशन. आता आपल्या धर्मामध्ये पण आपण फक्त ब्रह्म ब्रह्म म्हणजे जे निर्माण करता ह्याच्यावर प्रजापिता हे म्हणत नाही. ब्रह्म, विष्णू आणि महेश हे 3 गोष्टी आहेत. म्हणजे जो डिस्ट्रॉय करतो तो पण महत्वाचा आहे. कारण जर का तुम्ही डिस्ट्रॉय केलं नाही तर निर्मिती कशी होणार पण? म्हणून हे जे ले ऑफ्स असतात, ले ऑफ्स आपण विचार करायला नाही पाहिजे की ले ऑफ्स इज अ बॅड थिंग. ले ऑफ्स इज ऍक्च्युली अ गुड थिंग. सी, ही ही आपल्याकडे कल्पना केव्हापासून आली की गावी कामगारांना बाहेर काढतोय, मग हरताळ होते, हे होते. हे कुठे होतं? हे का विचार असा होतो की ही वाईट गोष्ट आहे? वाईट गोष्ट का? जर का त्यांना दुसऱ्या नोकऱ्या मिळत नसतील तर. तर आपण वातावरण असं करायला पाहिजे की एक कंपनीमध्ये ले ऑफ झालं तरी ते दुसरीकडे त्यांना कुठेतरी नोकरी मिळेल. हे काय म्हणतात त्याला, ही बांधणी, दिस सोशल आर्किटेक्चर हे तयार व्हायला पाहिजे. आणि आता तरी आय टी इंडस्ट्रीमध्ये जरी टीसीएसनी ले ऑफ केले तरी त्या मुलांना दुसरीकडे नोकऱ्या मिळतात हो. आज मिळत आहेत. हा, तुम्ही 40-50 वर्षापूर्वी जे आपण हिंदी फिल्म मध्ये बघायचो, हरताळ होते किंवा लोकांना काढलं, ती आता वेळ आता नाहीये. दॅट वॉज अ टाइम ऑफ, ती आपली मानसिकता काय होती? ती समाजवाद, मनामध्ये समाजवाद. म्हणजे जो मनुष्य काम करतोय, जर का तो काम नीट जरी नसल करेल तरी त्यांनी तेच काम करत बसायचं. मग काय होतं? तो मनुष्य नीट काम करत नाहीये, त्यामुळे जी उत्पादकता जी व्हायला पाहिजे ती होत नाहीये. आणि तरी आपण त्याला तिथेच ठेवतोय. नुकसान कोणाचं होतंय? देशाचं नुकसान होतंय त्याचा. आणि वैयक्तिक त्या माणसाचा पण नुकसान होतोय, कारण तो ते काम करायच्या ऐवजी जर का दुसरं काही काम ज्याच्यामध्ये त्याला जास्त रुची आहे, तो आनंदाने जास्त केलं असतं त्यांनी. पण त्याला हेच करत बसायला सांगायचं आणि सांगायचं त्याच्या कंपनीला की तुम्ही त्यालाच तेच पगार देत बसा. आणि त्याला रुची नाहीये तरी तो नीट काम करू शकत नाही, तरी त्याला तिथेच बसून तेच काम करायला लावायचं. हे मला तरी पटत नाही. एक्झॅक्टली. आणि प्रॅक्टिकल डिसिजन आहे, त्यात त्यात काही वादच नाही, पण इंडियात ते थोडं भावनिक असतं. पण असं तुमचा काही निर्णय आहे का ले ऑफचा किंवा मग एक्सपान्शन करताना? आत्ता तरी नाहीये. आत्ता तरी काही नाहीये. आत्ता तरी अ, असं नॉर्मल कोर्समध्ये जे जे मी म्हणालो ना की अकॉर्डिंग टू मी, माझी एक मनामध्ये नेहमी असं वाटतं की जसं आपण कंपनीमध्ये
नवी ऊर्जा सारखी आणत राहायला पाहिजे, लोक नवी भरती व्हायला पाहिजे. तशीच कंपनीमधनं जे शर्यतीमध्ये भाग घेऊ शकत नाही, जे बॉटम 5% लेअर असते, ती आपण दरवर्षी कमी व्हायलाच पाहिजे हळूहळू. राईट? तर हा एक रेग्युलर प्रोसेस आहे आणि हा रेग्युलर प्रोसेस चालू राहायलाच पाहिजे. म्हणजे आता पण तुम्ही आता म्हणजे तुमची म्हणजे आता मी म्हणेन की आमचे जर का 700 लोक असतील तर दरवर्षी माझ्याकडनं, माझ्या कंपनीमधनं, जीटीटी डेटामधनं एक 35 लोक तरी निघायला पाहिजे आणि नवे 35 लोक यायला पाहिजे. बरोबर आहे. पण मग असे म्हणजे नॉन परफॉर्मिंग असेट जेव्हा तुम्ही घालवाल, तेव्हा तुमच्याकडे साधारण म्हणजे तुम्ही त्याबद्दल नवीन घेणार म्हणजे तुमची 700 ची टीम 1700 असे काय करायचा तुमचा विचार आहे इन फ्युचर मोठी ती घालून? ओके. आता ही वेळ गेली की कंपनीचं श्रेय किंवा कंपनीची स्ट्रेंथ ही लोकसंख्येवर आधारित आहे. म्हणजे अ, आज माझे 700 लोक आहे म्हणून मी मोठा आहे, आणि दुसऱ्या कुठली कंपनी 300 लोकांची असेल तर ती लहान आहे, आणि चौथी कंपनी 5,000 लोकांची आहे म्हणून ते मोठे आहे. आता ती वेळ संपत आलेली आहे. अल्टिमेटली इट्स गोइंग टू बी अ मॅटर ऑफ हू हॅज द बेस्ट पीपल. ओके. तर एक मनुष्य 20 लोकांचं काम पण करू शकतो, एक मनुष्य 200 लोकांचं काम पण करू शकतो. आता नवी जी एक एआय मुळे एक कॉन्सेप्ट निर्माण होतीये की ऑर्गनायझेशन शुड बी ॲज लीन ॲज पॉसिबल. म्हणून असे पण अमेरिकेमध्ये लोक आहेत किंवा युरोपमध्ये लोक आहेत ज्यांनी मोठ्या मोठ्या कंपनीज मुद्दामून सोडून आता ते फक्त 4 5 10 लोकांची टीम आहे, आणि हे 10 लोकच सगळी मोठी कंपनी निर्माण करतात, हजारो करोड रुपयाचा धंदा करतात. आता फॉर एक्झाम्पल आय थिंक इट वॉज गुगल और फेसबुक, त्यांनी एक माणसाला हायर करताना त्याला काहीतरी 5,000 कोटीचा पगार दिला. एक माणसाला हायर करतात, कारण तो एक मनुष्य 1000 लोकांचं काम करू शकतो. म्हणजे आपण महाभारतामध्ये वाचलेलं आहे की श्रीकृष्ण आणि त्याची नारायणी सेना. ओके. तो एक श्रीकृष्ण त्या नारायणी सेनाच्या हून जास्त महत्वाचा आहे. असंच आज लोकांचं दृष्टिकोन असं झालेलं आहे की आज आपल्याला ती एवढी मोठं सैन्य लागत नाही, आपल्याला एक श्रीकृष्ण पाहिजे किंवा एक अर्जुन पाहिजे, आणि तेवढंच आपल्याला बस, तो सगळं मॅनेज करू शकतो. तर एआय मुळे ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात, आणि अल्टिमेटली नाव इट इज मुव्हिंग अवे. म्हणून दॅट हॅज अन इम्पॅक्ट. पण लोक तरी लागणार. आय एम नॉट सेइंग लोक नाही लागणार, सैन्य लागणारच. पण सैन्याहून सेनापती किंवा तो धनुर्धर म्हणजे जो अर्जुन किंवा कृष्ण, हे महत्वाचे असतात. नक्कीच सर, आपण एकदा पुन्हा कधीतरी चर्चा करूच. पण मला तत्पूर्वी आय थिंक वेळ संपत आलेला आहे ते कट होईल मध्ये. तर मला एक विचारायला आवडेल की जाता जाता तुम्ही कंपनीची काही एक्सक्लुझिव्ह इन्साइट किंवा आमच्या प्रेक्षकांसाठी काही सांगू इच्छिता, ज्यांना आयटीत करिअर करायचंय किंवा कंपनी म्हणजे कंपनी कशी चालते, आयटी कंपनी ऍज अ एंटरप्रिनर त्याला कशी चालवावी लागेल, ह्याच्याबद्दल काही तुम्ही मेसेज देऊ इच्छिता? मी एक नक्कीच म्हणेन की आज संधी अशी आहे की छोट्या गावात, आणि मी हे जास्त छोट्या टिअर 2 सिटीजसाठी जास्त सांगतोय, कारण आपण मराठीमध्ये आपली मुलाखत जास्त मराठीमध्ये झाली आहे. आणि होपफुली छोट्या शहरांमधले जे प्रेक्षक आहेत, मी त्यांना एवढंच सांगेन की तुम्ही कुठल्याही गावामध्ये असला, महाराष्ट्रामध्ये आपण मराठी बोलतोय म्हणून, तर कुठल्याही गावामध्ये तुम्ही जर का एआय किंवा आय टी सॉरी सॉफ्टवेअर किंवा एआय ह्या दृष्टिकोनातून आपला बिझनेस वाढवायचा विचार करत असाल तर प्लीज स्टडी. तुम्ही चॅट जीपीटी, काय तुमचे नवे एआय टूल्स आहेत, हे सगळ्यांच्या बद्दल तुम्ही शिक्षण घ्या. तुम्ही स्वतःहून एआय कसा वापरायचा आणि एआयचा वापर कसा करून तुमच्या डोक्याला कशी चालना मिळते ह्याचा हे तुम्ही अभ्यास करावा. कारण जे लोक एआय चा वापर कसा करायचा हे शिकतील, तेच पुढे त्यांची प्रगती होईल. ही एक मेसेज मी नक्की देईन. थँक्यू सर. निश्चितच खूप बरं वाटलं बोलून. तर आपण इथे मुलाखतीची सांगता करूया आणि थँक्यू सो मच सर. थँक्यू.